14 तारखेपासून छावा सिनेमा जो काय आहे हा प्रदर्शित झाला आणि या छावा सिनेमा प्रदर्शित होत असताना राजेश शिर्के घराण्याची जी काही बदनामी करण्यात आली त्या बदनामी केलेले जे डायरेक्टर असतील किंवा त्यांची जी काही चित्रपटच्या निर्मितीची जी टीम असेल त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व राजेश शिर्के परिवार हा या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत. म्हणजे प्रस्तावना तुम्हाला सुरुवात करत असताना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यानंतर दीपक राजे आहेत ते थोडं आपल्याला मार्गदर्शन करतील या संदर्भातलं. नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो की तुम्ही. मी दीपक राजे शिर्के, किल्ले धर्मवीरगड बहादूरगड संस्थानिक, महाराणी येसुबाईंचे आम्ही वंशज. आम्ही सर्वच इथं महाराणी येसुबाई राजे शिर्के घराण्याचे मुख्य वंशज आहोत. खऱ्या अर्थाने नुकताच प्रदर्शित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपार्ह इतिहासाची तोडमोड आणि बदल करून, इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय. खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र असताना, सर्व घराणे एकत्र काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षडयंत्र करून इतिहासात बदल करण्यात आता येतोय. म्हणून हा इतिहासात बदल न व्हावा आणि जाणीवपूर्वक पुणे एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आमचं म्हणणं, आमचं रडं मांडण्यासाठी उपस्थित आहे. आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय. त्याच्यामध्ये इतिहासाची खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही असं म्हणणार नाही की हा दोषी तो दोषी, परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ, कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं. कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर, छत्रपती संभाजी राजानंतर सुद्धा गेले 13 पिढ्यांमध्ये आज तागत आतापर्यंतचे त्यांचे राजे शिर्के आणि छत्रपती घराण्यात आमच्या सोयरिकेने एक चांगलं नातं होतं, गोडी आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयरिक आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत. तरी सुद्धा जाणीवपूर्वक कुठल्या तरी हेतूने या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक कादंबरी जे की छावा कादंबरी 1980 मध्ये जी छावा कादंबरी प्रकाशित झाली. खऱ्या अर्थाने 1980 मध्ये सोशल मीडिया आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्ज नव्हतो किंवा त्यावेळेस संसाधनं कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्यानंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता हयात नाही. परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की शिवाजीराव, आमचे जे ज्येष्ठ मंडळींनी विचारलं की शिवाजीराव हे असं कसं, तर ते म्हणले की ही जे कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो. हे एक कादंबरी म्हणून पहा, इकडं पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाहीये. परंतु ते आज हयात नाही. आणि त्यानंतर आज छावा कादंबरीचा आधार घेऊन आज छावा चित्रपट हिंदीमध्ये आज जगभरात दाखवला जातोय. खऱ्या अर्थाने राजे शिर्के घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे. आज सुद्धा आतापर्यंत आम्ही समाजासाठी, देशासाठी, महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराणे स्वराज्याशी गद्दारी केली किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली, परंतु तसा कुठलाही पुरावा आज सगळ्यात तुम्हाला मिळाला नाही, आम्हाला सुद्धा कोणी दाखवलं नाही. आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे की राजे शिर्के घराणे बघा कोण दोषी होतं, कोण आपल्या सर्वांना माहिती आहे. आज आपण पाहतो तर आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता, पण आजच्या पिढीला नवीन आज जर 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही. इतिहास गायब झालाय. हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय. आज खलनायक बदलत चालले. कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दाखवले, एक एक घराण्यावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे, समाजात दूषित वातावरण निर्माण होत आहे.
या होऊ नये, अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही आपल्या समोर उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने राजेश शिर्के परिवाराला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजेश शिर्के परिवाराच्या कुठल्या तरी एका परिवाराशी, एका सदस्याशी यांनी थोडंसं बोलणं पाहिजे होतं, थोडीशी संमती घेतली पाहिजे. ह्याविषयी तुमचं मत काय? आम्हाला कुठलेही विचार नाही. आम्ही छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी आमचे राजेश शिर्के घराण्याचे वंशज सन्माननीय अमितराजे शिर्के यांनी छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच त्यांना 7 दिवस सांगितलं होतं की नाही, हा चित्रपट अशा पद्धतीने होत असेल तर आपणास विनंती आहे की इतिहासाची तोडफोड न करता, कुणाला न दुखवता हा चित्रपट पुढसमोर यावा. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही. चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनला आहे. महाराष्ट्रात, देशात त्याचं खूप कौतुक होत आहे. खऱ्या अर्थाने चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे, अंग रक्त शहारत आहे, आपले रोमरोम उभे राहतात. परंतु त्यातला खलनायक चुकीचा दाखवलाय. आम्ही म्हणत नाही कोण खलनायक असावा, ते शोधावा, इतिहासाचं संशोधन व्हावं. इतिहासावर चित्रपट येण्याआधी खूप मोठं संशोधन होण्याची गरज आहे. आज 1980 मध्ये ज्यावेळेस सोशल मीडिया माहित नव्हता, पण नंतर तो छाव्या कादंबरीचा आपण जर कंटेंट जर शोधले, युट्यूब मध्ये बरेचसे कंटेंट हटवले जातात. आक्षेपार्ह युट्यूब मध्ये किंवा बाकीचे विकिपीडियामध्ये खूप काही कंटेंट जबरदस्ती मिक्स केले जातात. ह्याकडे आपण म्हणजे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. इतिहास तोडून समोर आणला जातोय, हे गांभीर्य आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे. कारण आज आम्ही राजेश शिर्के टार्गेट झालो, उद्या दुसऱ्या घरांना टार्गेट होऊ शकतं. म्हणून आम्हाला असं वाटतंय हे सामाजिक तेढ, सामाजिक दूषित वातावरण जे होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच उद्देशाने आम्ही आज महाराष्ट्रभर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहोत. आमचे राजेश शिर्के घराणे चित्रपटातल्या कुठल्या याच्यावर तुमचा काय आक्षेप आहे? तुम्हाला असं वाटतं की ते बघा, त्याच्यामध्ये खूप काही त्यांच्यात संभाषण झाले, खूप वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे संभाषण केले. आज महाराणी येसूबाईंच्या तोंडावून सांगितलं की असे भाऊ कुणाच्याही दुश्मनाच्या घरात सुद्धा जन्माला येऊ नये. हे खूप पोचणारे, टोचणारे, आम्हाला हृदयात म्हणजे खूप वेदना देणारी गोष्ट आहे. त्यानंतर त्यांनी डायरेक्ट राजेश शिर्के घराण्यातला व्यक्ती त्यांना वाट दाखवतोय की शिवराय छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा, असं पकडा, इकडे जा, तिकडे जा, असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवलंय हे आम्हाला पाहिजे. बाकी गोष्टी पण अजून 1 मिनिट त्याच्यामध्ये नाही, या ऐका, याआधी चित्रपट छावा चित्रपट 2-3 निघलेले आहेत. ऐका, जस्ट छावा सिरियलच्या वेळेस आम्हा प्रत्येक राजेश शिर्क्यांना विश्वासात घेऊन घेतलं होतं. तिथं आम्ही पण विचारलं होतं की हा चित्रपट छावा म्हणजे छत्रपती धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे सिरियल, ह्या सिरियलच्या विषयी आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम आम्ही वेगवेगळ्या विभागातले संस्थानिक आहोत. आज आम्ही महाराष्ट्रात आलोय. मी किल्ले धर्मवीर बहादूरगडचा संस्थानिक आहे. तिथं आमच्याकडे 360 एकराचा किल्ला आहे आणि बाकी तिथं आम्ही कसे गेलो, काय गेलो, हे छत्रपती संभाजीराजांना सोडवण्यासाठी आम्ही तिथं आमचे घराणे गेले होते. बाकी आमचे वेगवेगळे पसरणे असो, बाकी असो, साताऱ्याचे असो, नागपूरचे असो, सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही इथं आले महत्वाचे लोक. मला असं वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे ही सिरियल होताना अमोलजी कोल्हेंनी खूप सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. बघा, दबाव आहे, सगळ्या गोष्टी आहे, आम्ही दबाव म्हणत नाही. इतिहासाप्रमाणे आपण घ्या, इतिहास योग्य तो समाजापुढे, देशापुढे आणा, या जगापुढे आणा, परंतु इतिहासात तोडफोड करून समाजात दूषित वातावरण करू नका असं मला वाटतंय. नाही, आम्हाला कुणी टार्गेट करतं ह्यापेक्षा उत्तेकर जे दिग्दर्शक आहे आणि छावा कादंबरीचे प्रकाशक आणि जे आज लेखक नाहीत, परंतु आम्ही त्यांना पण लीगल नोटीस दिली आहे. छावा कादंबरीच्या प्रकाशकाला आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर बोर्डसह सर्व प्रशासकीय विभागाला आम्ही विनंती केली आणि त्यांना नोटीस पण दिली आहे. लीगल नोटीस देऊन सांगितलंय की ह्याचा आम्हाला पुरावे पाहिजेत किंवा ड्राफ्ट दाखवून नाही तर श्राद्ध करा. आम्हाला फक्त पुरावे पाहिजेत. आम्ही चुकलो कुठं? पण आता हे चित्रपट आपण दाखवलं, त्याच्यावर आक्षेप आहे. तुम्हाला पिढ्या तुमच्या वरिष्ठांनी, तुमचे आजोबा असतील, यांनी काय स्टोरी सांगितली होती, काय सीन होता तो? बरोबर. मुख्य बघा, बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आता काही डायरी आहेत मार्टिन वगैरे यांच्या, त्याच्यामध्ये असं दाखवत आहे की कोणी कारकून आहे, कोणी चिटणीस आहे. पण आम्ही कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि कुणाच्याही बोलण्यावर आम्ही कुणाला आहात करायचे नाही. हे एक संशोधनाचा भाग आहे.
आम्ही बोलण्यापेक्षा आमचे पूर्वज म्हणले की आपण छत्रपती संभाजीराजांसाठी लढलो. जसं मी किल्ले धर्मवीर बहादूरगडचा संस्थानिक असल्यामुळे आम्हाला म्हणले की आम्ही बहादूरगडवर ज्यावेळेस 15 दिवस छत्रपती संभाजीराजांना 15 दिवस डांबून तिथं कैद करून त्यांना हाल केले होते, त्यावेळेस आम्ही सोडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने गेलो. वडूर असो, तुळापूर असो, वेगळ्या पुरंदर असो, या सर्व ठिकाणी शिर्के घराण्याचे वंशज उपलब्ध आहेत. कारण तिथं जाताना आम्ही छत्रपती संभाजीराजांना सोडण्यासाठी तिथं पोहोचलो होतो. आणि आता ह्या संशोधनाचं राग आहे. मी म्हणतो इतिहास संशोधन चांगलं व्हावं, समाजामुळे योग्य इतिहास व्हावा, कारण पुढची पिढी हा सगळं संपणार आहे. कारण इतिहास हळूहळू सगळा फोडला जातोय. आज तुम्ही बघताय सोशल मीडियामध्ये नवीन नवीन येतात आणि हे चित्रपट, पर उद्या येणारी पिढी काय म्हणणार, चित्रपटच हा इतिहास असतो. कारण आज कुठल्या तरी कादंबरी इतिहास बनतोय तर उद्या चित्रपट इतिहास होईल. आणि दाखवली नाही दाखवली. मी काय म्हणतोय, ज्या वेळेस आता बघा आम्ही माहिती अधिकाराखाली काही गोष्टी काढल्या होत्या. आम्ही इतिहास पुरातन इथं आमचे शिवाजीराजे शिर्के सुद्धा आहेत, जे की इतिहास संशोधक लेखक आहेत, खूप मोठे त्या विषयावर खूप मोठं संशोधन झाले. लक्ष्मणराजे शिर्के आहेत, त्यांनी पण याच्यावर खूप मोठे प्राध्यापक आहेत, त्यांचे पण संशोधन झाले. इथं शिवाजीराजे शिर्के ज्येष्ठ पत्रकार आमचे आहेत, त्यांना बसायला जागा नसल्यामुळे सॉरी तुम्ही काका पुढे यावं असं मी विनंती करतो. परंतु ह्या सगळ्या संशोधनामध्ये शिर्के घराणं दोषी नाहीये. बघा त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात पुरातन विभागात आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरालेख विभागामध्ये आम्ही विनंती केली की असे काही पुरावे तुमच्याकडे काही सापडतात का, काही संदर्भ असले तर आम्हाला द्या. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की असले कुठलेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाहीत. मग इथून पुढे जर असतील तर का नाही बनावट असू शकतात. कारण हे 2009 27 जुलै 2000 माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे काढलं. हो, आम्ही वेळोवेळी ह्याच्याविषयी आम्ही आक्षेप करणार करतो. हे त्याच्यानंतर कंटिन्यू आहे, याच्यानंतर चालूच आहे आमचं. कारण प्रत्येक वेळेस आता कोण युट्यूब चॅनल बोलतोय, कोण हिंदीवाला कोणतरी असं आहे की लाखो मिलियन युट्यूब चॅनलचे आजकाल खूप मोठे फॅड आहे. तर ते लोक अचानक ते दाखवतात कुठं कंटेंट्स मध्ये. त्यांना तुम्ही युट्यूब गुगलवर सर्च केलं, विकिपीडियामध्ये सर्च केलं तर ते टाकलेला, कारण त्यांनी फक्त संदर्भ घेतला छावा कादंबरी. पण छावा कादंबरी हे काल्पनिक आहे. काल्पनिक असल्यामुळं त्याला इतिहासाचा आधार नाहीये. आणि आम्ही स्वतः तहसील केलं. आम्ही तिथं गेल्यानंतर तो माणूस जर व्यक्ती हयात नाहीये तर दोषी कोणाला जायचा. मग आम्ही त्या प्रकाशकांना नसून सांगितलंय हे कंटेंट्स बंद करावेत, ह्याच्यात जे आक्षेपार्ह विधान आहे हे कमी करावेत. आणि आता सुद्धा आम्ही चित्रपटाला सुद्धा विनंती करतोय, उद्देकरांनी खूप चांगला चित्रपट बनवलाय, आम्ही त्याचं समर्थन करतोय. खूप चांगला आहे. देशापुढं जगापुढं संभाजी महाराज आज पोहोचलेत, पुन्हा आजपर्यंत कुणीच नाही पोहोचले, ते उद्देकरांनी पोहोचले. परंतु उद्देकरांना विनंती आहे की त्यांना मी वॉर्निंग पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शिर्के घराण्याला दोषी ठरवलाय त्यांना त्याला जबाब द्यावाच लागेल. नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर उद्देकरांना फिरवू देणार नाही. आम्ही प्रामाणिक आहे, आम्ही राजघराण्यातले, आम्ही असं चोऱ्या करू नये. सर्व सरळ येऊ, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमच्या चुकीच्या नोंदी इतिहासामध्ये केल्या पिढ्या असं तुम्हाला म्हणायचं आहे? इतिहासात नोंदी नाहीत, आम्ही म्हणतच नाही. तुम्ही कसं म्हणता की इतिहासात नोंदी नाहीत? नोंदी असं तर आम्हाला सांगा. कादंबरी हा इतिहास होऊ शकत नाही. आणि असं तर सांगा, कारण काही कादंबरीमध्ये छत्रपती संभाजीराजांना रंगेल जुगारी काय काय सांगितलंय, बरं सांगितलंय ना, ते इतिहास नाही. छत्रपती संभाजीराज आज उजळतात की हा तेजस्वी होते, धर्मी होते, धर्मरक्षक होते, स्वराज्यासाठी जबरदस्त लढले, हे आज येते पुढं. पण तुम्ही खलनायक बदललाय. ते खलनायक बदलण्याला आमचा अपेक्षा आक्षेप आहे. कोण खलनायक शोधा. इतिहास संशोधन मोठं काम करताय, त्यासाठी खूप मोठी टीम आहे. त्यासाठी हाच आम्ही शोधतोय दररोज. अरे इतिहास शोधल्यानंतर आता बघा एक डायरी आहे फ्रान्सिस मार्टी. हो, फ्रान्सिस मार्टीच्या डायरीप्रमाणे त्यात कारकून म्हणून उद्देश केलाय. म्हणजे छत्रपती संभाजीराजेंचा जो कारकून होते ते शोधला पाहिजे, कोण आहे, त्याचं नाव काय. आमच्या माहितीप्रमाणे एकच आहे की इथं कोणी दोषी आहे ते आम्हाला माहित नाही, आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही इतिहासज्ञ नाही. परंतु राजे शिर्क्याविषयी कुणी बोलू शकत नाही, कारण तसे पुरावे आम्हाला मिळाले नाहीत. आम्ही संशोधन केलंय आणि तसं लेखी त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला आम्हाला. आता मराठीच्या व्यतिरिक्त आम्ही जर माहिती अधिकार जर सगळं विचारतोय, आम्ही सगळे चालतोय, आम्ही लाखो डॉक्युमेंट चेक केले. एक मिनिट, मला काय म्हणायचं आहे,
आता प्रत्येकाचं 1 लिटरचं काहीतरी मापक असतं ना शोधण्याचं, तसं इतिहास शोधण्याचं काहीतरी मापक असेल ते सरकारने बघावं ना, त्याच्यासाठी टीम लावावी. पण मला असं वाटतंय तसंच आमच्या शिर्क्यांवरती हा आरोप घेणे योग्य नाही ना. आज आम्ही ठीक आहे, आमच्या जागी तुम्ही लोक जरी असाल तरी आज विचार करसाल ना तुम्ही. आज सगळीकडे सोशल मीडिया असेल किंवा काय असेल, या सगळ्या सोशल मीडियावरती एवढी आमची बदनामी नाक चालली की फार देश पातळी जगाच्या पातळीवरती आमची बदनामी चालू आहे. हे कोण बघणार आहे का नाहीये का? फक्त एक कादंबरी आपण गुगलला टाकलं तर कादंबरी जे आहे की बाबा कादंबरी ही काल्पनिक असते. बरं याच्यात इतिहास, एक मिनिट बघते, याच्यात इतिहास असा दाखवलाय की बाबा कादंबरीमध्ये लिहिलं गेलं की वाट दाखवली वगैरे. इथं तर अजून म्हणजे काय यांचं नाव लक्ष्मीकांत उत्तेकर या साहेबांनी तर कळसच करून टाकलाय. ज्या वेळेस ते संभाजी महाराज चित्रपटामध्ये त्यांना शरण येत नाहीये तर ते शेजारी उभे आहेत त्यांच्या त्या कोणतो खान, कुठला खान मुगलर खान, त्याला म्हणतात की नाही याला ते बेडा काय जंगलचा राजा आहे, त्याला ते अरे काय लावलंय, हा कुठला इतिहास आहे? प्रश्न हाच येतो की वाट दाखवली नाही तर मग नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला म्हणायचं ऐका, आम्हाला हेच म्हणायचं जर वाट, मी काय म्हणतो तुमचं म्हणणं आहे की वाट कोणी दाखवली, हे संशोधनाचा भाग आहे. मी तेच म्हणलं ना मार्टिन एक मिनिट सांगतो आता तानाजी ऐका सर आता आमचे तानाजी मालुसरे यांचे वंश आहेत. हे 2 मिनिटं आपले महत्वाचा मुद्दा घ्या. आता हा जे कारकुनाचा जे मुद्दा मांडलेला आहे हा समकालीन आहे. त्या काळी त्या गव्हर्नरनी इथं सर्व्हे केला. त्यांनी सर्व्हे केला की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा, तर त्यांनी त्या राजाला त्यांना माहिती पाठवायची होती. तर त्यांनी इथं ते नमूद केलेलं आहे की त्यांनी सगळ्यांना विचारलं. नाही ऐका की मुद्दा तर ऐका. हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे, हा महाराष्ट्रातला नाही. कारण एक लक्षात ठेवा, आपला राजा समजायला 400 वर्ष लागली. नाही ऐका की मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या. 400 वर्ष लागली आपल्याला संभाजी महाराज समजायला. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अवेलेबल होती? वासी बेंद्रेने 1950 साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांवर अभ्यास करून ती पुस्तकं इथं आणलेली. मग आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना. महाराष्ट्राचं पुस्तकच शिल्लकच नसतील, अवेलेबल नसतील. हो, ते पांडू जी पुस्तकं छापलेली आहेत ती सगळी विदेशातून माहिती आणलेली आहे. ऐका मॅडम, विदेशातले नाही, त्या समकालीन इंग्रजांचे गव्हर्नर पांडुचेरीमध्ये बसलेले ते. त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि भारतातल्या लेखकांवर तुमचा विश्वास काय म्हणायचं? ऐका कादंबरी आहे ना. तुम्ही कारकूनचे म्हणताय ना, कारकून नेमका कोण होता? कारकून शोधण्याचं काम तुम्हाला पत्र देतो, तुम्ही त्याचा ते काम तुमचे आहे. आम्हाला दोषी ठरवायचं तसं ऐका, छत्रपती अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या, अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला तर आमच्या बहिणीकडे पहिला जातो, हे लक्षात घ्या. अजून आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजे शिर्क्यांची मुलगी आहे. अहो, आज जर त्याला जर ठार मारलं तर त्याची मुलं मुली एक दुसऱ्याचे संबंध होतील का? मी काय म्हणतोय, त्याच्यानंतर 13 सैनिक आहेत, त्याच्यानंतर 13 सैनिक आहेत आतापर्यंत. त्याच्यानंतर सैनिक आहेत 13. चित्रपटामध्ये आणखी एक संदेश केलाय की त्याच्यामध्ये वतनदारी मागवली होती 10 गोळची शिर्के बंधूंनी. ऐका राजे, ऐका शिरकाण त्याच्यात ऐका बर ऐका, शिर्के घराणे छत्रपती शिवाजीराय, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजांच्या आधी 350 वर्षापासून राजघराणे. छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिर्के हे 350 वर्षाचे राजे. ते रायगड सुद्धा आमच्याकडे 300 वर्ष होता, 337 वर्ष. ऐका राजे शिर्क्यांचा. मग हे शिरकाण जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकाण होतं, त्यात किरकाण काहीतरी वेगळंच दाखवलं बुजवून. शिरकाण हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासाने दिलेला आहे. आम्हाला वतन पाहिजे होतं, आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं. राजे शिर्क्यांकडे 350 वर्ष हे राज्य होतं. शिरकाण स्वतःचं राज्य शिर्क्यांचं राज्य होतं. हे छत्रपतींच्या आधीचं बोलतोय मी. छत्रपती होण्यासाठी, स्वराज्य निर्माणासाठी शिर्क्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे, हे विसरता कामा नाहीये.
वतन बंद केलं मी वतन हा परत एकदा सांगतोय, वतनदारीचा गोष्ट आहे ना. वतन ज्या आता मी कुठल्या तरी गावात राहत असो, हा घनाचा मुद्दा आहे. कारकुनांनी ऐका, कारकून म्हणजे जे काही सरचिटणीस असतील त्यावेळेचे, या द्वेषापोटी मी परत सांगतोय, कुणाची जात बीत काय नाही, छत्रपती संभाजीराजे सर्वांचे धर्मवीर हे नंतर बनवण्यात आले. ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते. 8 भाषा सगळ्या गोष्टी येणाऱ्या एक कायदे पंडित होते. त्यांना कधीच जात बीत नसली नाही. पोर्तुगीजाला समजली आहे का ती गोष्ट जे राज्यकर्ते संभाजीराजे नंतर होते त्यांच्या लक्षात आलं नाही एखाद्या पुण्याला तिकडे तुरी गेली. मग मी तुम्हाला काय म्हणतोय, कुणाला कशा पद्धतीने काय केलं पुढे राहिले. बघा, इतिहास आता बरेचसे इतिहास तज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडं प्रस्ताव म्हणजे प्रस्तावित आले किंवा त्यांच्या भावना आल्या की साफ चुकीचे. आणि मला असं वाटतं हा संशोधनाचा भाग आहे. मला एकच शेवट मला असं वाटतं की राजे शेळक्यांवर कुठेतरी अन्याय होत आहे. तुम्हाला असं म्हणायचं का त्या कारकुनाने धर्म करून बरोबर त्याच्याच प्रश्नाला प्रश्न आहे. कारकुनीने बखर जी दिली गेली, ऐका, बखर म्हणतोय, बखर ज्या छत्रपती संभाजीराजांनी ज्याला हत्तीच्या पायाखाली घातलं त्याचा नातू जर बखर लिहित असत, ऐका, 122 वर्षानंतर 122 वर्षानंतर लिहित असल, बरं तुमच्या आजोबाला जर कुणी मारलं असेल तर तुमच्या डोक्यात राग नसा ना. अरे माझ्या आजोबाला वडिलांना मारलंय तर माझ्या नातूने काय लिहिलं पाहिजे की नाही, ह्याला काहीतरी कशा पद्धतीने. ते कायदे पंडित होते, चतुर होते, त्यांच्याकडे चिठ्ठीची होती, लिखाण होतं. लेखन आम्ही फक्त लढायचं काम केलं. हो, गद्दारी आणायचं पण त्यांनी केले का? असं तुम्ही शोधायचंय ते तुम्ही शोधाय. नाही सर असं कुणाचं. एक मिनिट सर इतिहासाचा भाग आहे. मला असं वाटतं संशोधनाचा भाग आहे. साबूत करण्यासाठी आलेले आहे. माझी विनंती हो, ते तुमच्या पुढे सगळा इतिहास पुढे आहे ना. इतिहास लिहिलेला आहे महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर. हा तुम्ही म्हणताय की कादंबरी आणि बाजूला इतिहास लिहिला गेला, हा सगळा काल्पनिक आहे. कादंबरी या इतिहास काल्पनिक नसतो. छावा कादंबरी ऐका, ऐका ना, तसं नाही मॅडम. बघा मॅडम एक छावाचं दिलं का नाही, छावा छावा कादंबरी काल्पनिक आहे. छावा कादंबरी काल्पनिक आहे, मान्य आहे. ओके, तुम्ही म्हणताय शिर्के घराणा तुमचं, आम्ही तेही मान्य करतो. तुम्ही जे म्हणताय की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना हाताच्या पायाखाली दिलं आणि त्यांच्या नातूंनी ती बखरलेली. ऐका, तसा पुरावा त्यांनी बखरलेली. अकसापोटी ती बखरलेली गेली का? दोषापोटी. अकसापोटी ती बखरलेली गेली का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्या वंशजाने ती बखरलेली जुनी दुश्मनी काढण्यासाठी ती बखरलेली का? आणि बखरली चुकीची माहिती शिर्केंच्या हातात दिली गेली असू शकतं. नाही ऐका हे संशोधन. ऐका सर, हे कुणाला ऐका सर, तुम्ही पत्रकार लोक आहेत, खूप हुशार आहेत. मला असं वाटतं आमच्या तोंडातनं काढू नका. आम्हाला फक्त एवढंच कळतं की राजे शिर्के स्वराज्यनिष्ठ होते. त्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं. हे संशोधनाचा भाग आहे. आणि आपण तुम्ही करा ना सर, संशोधक संभाजीराजेंना पकडलं त्यावेळेला राजे शिर्के कोणत्या बाजूला होते ते सांग. आता कोणतं आमचं स्वतःचं राज्य होतं, आमच्याकडे वेगळं तुम्हाला असं म्हणायचं, राज्य स्वराज्य ज्यावेळेस पकडले गेले राजे त्यावेळेस उत्तेकर हे तिथे उभे होते असं म्हणायचंय का? नाही ना. आणि सहमत आहे. उत्तेकरांनी एवढा सुंदर चित्रपट आजपर्यंत भारतात देशात कधी झाला नाही छत्रपती संभाजीराजांवर. पण आमचा आक्षेप आहे, जे आक्षेपार्ह कंटेंट्स आहेत, जिथं जी व्हिडिओग्राफी झाली, जे प्रकाशित झाले ते थोडंसं डिलीट करून पुढे जावं आम्ही त्याच्याबरोबर. एक मिनिट तुमच्या ह्याच्यात एक उत्तर आहे. एकच मिनिट थांबा. लेझिमचा जो विषय होता, लेझिमचा तो कसा कट केला? हो कसा केला? त्यावेळेस पण झाले ना हल्ला गुल्ला, तेव्हा चाललं. छत्रपती उदयनराजांनी तेव्हा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की
जे काही असे वेगळे आक्षेपार्ह कंटेंट किंवा काय असेल एखाद दुसरं तर ते काढून टाका. त्यांनी तेवढंही सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि त्याच्या आधी 8 दिवस आधी आपण पत्रव्यवहार केलेला त्यांची. सगळं अमित राजांनी आमच्या मॅडम ते सांगते हे सगळ्यांचे तुम्ही ह्या सगळ्यांचे पोच आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी चित्रपट सेन्सर बोर्डाचे सगळे अधिकाऱ्यांना 8 दिवस आधी आपण एक इथं उल्लेख आहे बघा. हे मी फक्त गुगलवर असं किंवा फिल्टर करून 1980 मध्ये झाल्यानंतर ऐका, जो 1980 मध्ये लिखाण प्रकाशित होतं कादंबरी, त्याचं लिखाण 70 मध्ये सुरू केलेलं आहे. 5-10 वर्ष त्याला लागले असतील. पण ज्यावेळेस बघा आता 10-20 वर्षात क्रांती आली, मोबाईल हे ते सगळं. युट्यूब तुम्ही कधीपासून पाहताय? आता 5-10 वर्षापासून. मग आता आम्हाला कळतं अरे ही काय गोष्ट चालली. आणि आताचा समाज खूप जागृत आहे आणि अटेंटिव्ह आहे, लगेच कळतंय एका क्षणामध्ये. मग आमच्या वडिलांपाशी मोबाईल नव्हते, त्यांनी काय लिहिलं ते गेलं नाही. आमचे लोक शेतकरी, राजे शिर्के घराणे शेतकरी, स्वराज्यनिष्ठ अनेक राजे लिगल नोटीस आपण देतोय. त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजतंय ना. आणि ज्यावेळेपासून समजतंय ते कंटेंट पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेलं आहे. संपूर्ण बघितलं का? हो, आत्ता बघितलं आम्ही. आम्ही रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिली आहे शासनाला, अजून नाही दिलं. आम्हाला असं वाटत होतं सेन्सर बोर्ड सह सगळ्यांना दिलेले आहे. 7 दिवस आधी तुम्ही 7 तारखेला दिलेली. छावा कादंबरी लिहिताना अनेक इतिहासातल्या पुस्तकांचं जवळजवळ 10-12 19-20 पुस्तकांचा संदर्भ घेऊन ती कादंबरी इतिहासात मधल्या 18 ते 20 पुस्तकांचा संदर्भ घेऊन छावा कादंबरी ही लिहिली गेली. तुमचं म्हणणं आहे ती काल्पनिक आहे. पण ही जी इतिहासाच्या पुस्तकांचा जो रेफरन्स घेतला तो सगळा इतिहास खोटा आहे का? ऐका, छावा कादंबरी लिहिली कुठल्या आधारावर लिहिली? पुस्तक काय बोलतात? इतिहासाचा पुरावा आहे का काही? बरं ठीक आहे मॅडम, ऐका ना, मी तुमचं नाव घेईल त्याच्यावरती चालेल का? पण शिर्के घराचं नाव घेण्यासाठी कुठला आधार घेतला? आणि बखर का लिहितात? शिवाजी महाराजांच्या घराण्याची तेरा पिढ्यामध्ये संभाजीराजे गेल्यानंतर तुमचे नाते होते चालूच आहे. हो, 13 पिढ्यामध्ये आज सुद्धा माझे आहे ना. आजही राजे पुस्तकारांनी समजले आणि असंही आजही त्यांच्या पत्नी आजही राजे प्रत्येक राजकारणाची आजही संबंध आहेत. शेवटी आमच्या घराण्यात पण वादविवाद होतात ना. त्याच्यामुळे कार्यक्रम चालू झालाय. महत्वाचं काय आहे, पैसे कमवण्यासाठी नाही मॅडम, पैसे कमवण्यासाठी आमचा वापर केलाय. शेवट समजून घ्या सर. माझी सगळ्यात शेवटची ऐका, संशोधन व्हावं. ऐका सर, एक मिनिट आपण संक्षिप्त घेऊया. संक्षिप्त मागणी लास्ट 2 शब्दात मांडतो. उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केलाय. आमचा चित्रपटाला विरोध नाहीये, परंतु उत्तेकरांनी जे काल्पनिक खलनायक निर्माण केलाय, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमचा अन्याय केलाय तो थांबावा. राजे शिर्क्यांची बदनामी लवकरात लवकर थांबावी. अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आप्तेष्ट, आमचे नातेवाईक, मालुसरे असू, मोहिते असू, बाकीचे सगळे A to Z, म्हणजे जेवढे काही आमचे नातेसंबंध असतील सर्व राजघराचे सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत. आमचं त्यांना विरोध नाहीये, फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद, आभारी. नेमकी मागणी काय आहे, तुमचा आक्षेप कशावर आहे? कोणत्या गोष्टीवर अरे घ्यायचे ना साहेब, आम्ही आता उठेल आणि उद्या आमच्यावरती ऍक्शन घेऊ.
गुन्हा आम्ही फक्त आता इथं झालं आम्ही गुन्हे दाखल आमच्याकडे सगळं रेडी आहे. फक्त आमचं आता शिवजयंती म्हणून आम्ही थांबलो. नाव सांगायची गरज आहे का? नाव सांगायची गरज नाही. शिवजयंती होती म्हणून आपण थांबलो. गुन्हा करणार ना दाखल. एक मिनिट थांबा जरा. नमस्कार, मी दीपक राजे शिर्के. नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला. त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेला. तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली. कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजे शिर्के परिवाराला जी बदनामी केली त्यांचा निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत. आज त्यांना मी उतेकरांना दिग्दर्शक लेखक तर त्या छावा कादंबरीचे नाहीत, परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लिगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत. आज आम्ही आतापर्यंत शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही 19 तारखेपर्यंत आम्ही थांबलो होतो. नको गोंधळ, चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करणार आहोत. त्यामध्ये कुठला गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. आमचा साफ एकच मागणी आहे, चित्रपटामधील आक्षेपार्ह राजे शिर्के परिवाराची जी बदनामी होते ते लवकरात लवकर ते वगळून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जे काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं. खूप सुंदर चित्रपट बनवला आहे. चित्रपट पाहताना शहारे येतात. जगापुढे खूप सुंदर मेसेज जातोय. छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात, परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवलाय हे मी उतेकरांना सांगू इच्छितो. मी उतेकरांना जाहीर आवाहन करतो, लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचं बदल करून प्रकाशित करावा, अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करण्यात येईल. तुमच्यावर खूप मोठा रोष राजे शिर्के परिवार आणि सर्व आप्तेष्ट मंडळी, आमचे सगळे पाहुणे, सर्व राजे परिवार सर्व एकत्र येऊन तुम्हाला रोषाला सामोरं जावं लागत. नाहीतर तुम्हाला आबरू नुकसानीचा 100 कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत. त्यांना लिगल नोटीस दिलेली आहे. आम्ही लवकरात राज्य शासनाला सुद्धा याची नोटीस दिली आहे. राज्य शासनाला पण विनंती करतो, असे सामाजिक तेढ निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत. कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतुपूर्वक कट इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शिर्के परिवाराचा जो अन्याय होतोय तो कुठं थांबला पाहिजे. आम्ही म्हणत नाही की इतिहास म्हणजे दाखवला नाही पाहिजे. योग्य आणि चांगला जे काही म्हणजे जे अस्तित्व असणारा इतिहास त्यांना दाखवला पाहिजे. तोडमोड करून कुठला तरी बदल करून समाजात तेढ निर्माण होते असं कुठं दाखवता कामा नये अशी आमची विनंती आहे. राज्य शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे. आणि उतेकरांना मी पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आवाहन करतो, त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावं, अन्यथा उतेकरांचं आम्ही जाणं महाराष्ट्रभर फिरणं बंद करू. आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो नाही. चित्रपट खूप सुंदर आहे, आम्ही चित्रपट बंद करणार नाही, पण चित्रपट एवढा सुंदर बनला असताना तिथनं खलनायक चुकीचा आपण दाखवलाय. त्यांना जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवला गेलाय. हे आम्ही सहन करणार नाही. आमची बदनामी आम्ही सहन करणार आहेत. ह्या वॉर्निंगसाठी आम्ही निषेध करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतो. धन्यवाद. जय हिंद.